जय भीम सर्वांना. 10 मिनिटासाठी फक्त लाईव्ह घेतोय, 10 ते 15 मिनिटं. जय भीम जय भीम. काही क्वेरीज असतील ना तर खाली सर्वांनी मेसेज करा मला मेसेज केलं तर बरं होईल. जय भीम दादा, जय भीम सर्वांना. जय भीम, जय संविधान. तुम्ही कुठले आहात, तुम्ही काय करता? अरे एवढे प्रश्न नको दादा. जयंतीची तयारी झाली मग? हा, जयंतीची तयारी चालूच आहे, झाली आहे ऑलमोस्ट. अर्धी थोडीशी राहिली. जय भीम सर्वांना जय भीम. जय भीम सर्वांना जय भीम. मला असं वाटतं की थोडंसं थँक्यू भाऊ. जय भीम तुला पण. जय भीम दादा. दादा जय भीम. बोला, काय म्हणताय? कुठून? आम्ही अकोला. बोला, काय करता दादा तुम्ही? काय काय म्हटलं? करता विचारलं. काय करता? काय 12वी झाली आमची आता. 12वी झाली का? बर. अजून काय करता? अरे तुम्ही काय करत असता तिथं? जॉबला असता का? मी काय करतो, मी लोकांना फक्त असं सांगत बसतो काहीतरी. समजलं नाही समजलं. तुम्ही व्हिडिओ टाकला तर ते काय झालं, त्या मुलांवर कारवाई झाली की नाही? झाली दादा, कारवाई झाली त्याच्यावर. त्यांना अटक झाली सर्वांना. मला फक्त एकच सांगायचंय, महाराष्ट्रामधले तमाम तरुण मुलांना एकच सांगायचंय. युपी मधली जी कंडिशन आहे ना, युपी मधली कंडिशन थोडीशी सांगतो तुम्हाला. युपी मध्ये आहे ना, एक 14 वर्षाचा 13 वर्षाचा जरी मुलगा आहे ना, 13 14 15 वर्षाचा, तो सुद्धा जय भीमवाला आहे. तो मुलगा जय भीमवाला आहे. त्याला बाबासाहेब कळले, त्याला बाबासाहेब समजले त्याला. पण मला खंत ह्या गोष्टीची आहे की महाराष्ट्रामध्ये 25 वर्षाचा जरी मुलगा झाला ना, 25-22 वर्षाचा, तरी त्या येड्याला बाबासाहेब नाही समजत. काय लोक आहे बरं, समजत नाही काय. तुझं वय किती दादा? तुझी 12वी झाली म्हणजे तू आता 17-18 वर्षाचा, 20 वर्षापर्यंत असशील. किती वर्षाचा आहे तू? 17. 17 वर्षाचा. आता 25 वर्षापर्यंतच्या लोकांना नाही समजले बाबासाहेब. तू 17 वर्षाचा आहे, तुला बाबासाहेब माहिती आहेत का? आता जेव्हा वाचणार तेव्हा समजणार ना. हेच खंताची गोष्ट आहे की बाबासाहेब आपण वाचत नाही बाबासाहेब. आणि नुसतंच तुम्ही एक गोष्ट करता की आम्ही बाबासाहेबांना मानतो, आम्ही बाबासाहेबांना बाप मानतो. माझी कास्ट दादा, मी बुद्धिस्ट आहे, त्याच्यामुळे माझ्या जातीत कुठली कास्टच नाहीये. आणि जर कास्ट बघायला गेलं तर महार, मांग, चांबार, वडार, कुंभार, लोहार, सुतार, काय अजून असे लय जाती. त्या सगळ्या जातीचा मी एससी मध्ये जेवढ्या 59 जाती आहेत त्या 59 जातीचाच मी. आता काय करायचं? त्या जातीचा एक संच शेड्यूल कास्ट. आय एम शेड्यूल कास्ट. त्याच्यामुळे जातीचा काय उल्लेख करण्यात काय अर्थ नाहीये. जरा कुणाला वाटत असेल मी मातंग आहे तर मी मातंग आहे, चांबार आहे तर चांबार आहे, वडार आहे तर वडार आहे, कुंभार आहे तर कुंभार आहे, जाटव आहे. बरोबर ना दादा? बरोबर. दादा स्टडी कर, बाबासाहेब थोडेसे वाच. आणि माझं असं म्हणणं आहे की जे तरुण मुलं आहेत त्या तरुण सर्व मुलांनी बाबासाहेब तुमच्या घरातल्या गल्लीतल्या लोकांना सांगितले पाहिजे. ना वाचतो ना दादा, वाचतो आम्ही. नुसतं सोशल मीडियावर यायचं, जय भीमचे गाणी म्हणायची, जय भीमचे नारे लावायचे, बाबासाहेबांबद्दल काहीच माहित नाही. विचारलं की मग तू मी होती. कशाला या गोष्टी केल्या पाहिजे? फक्त मी जय भीमवाला आहे, बाबासाहेबांनी आम्हाला हे दिलं, बाबासाहेबांनी तुम्हाला ते दिलं, एवढ्या गोष्टी सांगून एखाद्याची मन दुखवण्यापेक्षा माझं हे मत आहे, तुम्ही सगळ्यात पहिलं स्वतः बाबासाहेब वाचा. बरे वाचले नाही तरी चालेल. बाबासाहेब सांगणारे लय लोक आहेत. बाबासाहेब सांगणारे सोशल मीडियावर माझ्या मते हजारो, लाखो लोक, करोडो लोक आहेत. चॅनल आहेत काय काय, त्या चॅनलला जावा, ते चॅनल बघा. युट्यूबवर चॅनल आहेत. समजून घ्या पहिले बाबासाहेब. फक्त एवढंच की बाबासाहेब कधी एका जातीचे म्हणून सांगू नका. बाबासाहेब ऍक्च्युअल सगळं बघायला गेले अख्ख्या भारताचेच बाबासाहेब. भारताचे बाप म्हणजे बाबासाहेब आहेत. गोष्ट लक्षात ठेव. सगळ्यांना समान अधिकार दिलाय. झालं. हे नुसते असेच बोलायचे, समान अधिकार दिला, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा सांगितलं. चल दादा तू अभ्यास कर. तुझ्या इथे पुस्तकाला दिसते ते, पण त्या पुस्तकाचा तू उपयोग नाही करत आहे.
अभ्यास करशील आणि नेक्स्ट टाइम अभ्यास करूनच माझ्या लाईव्हला येशील. ओके. ठीक आहे, ठीक आहे. जय भीम, नमो बुद्धाय. काय होतं, लाईव्ह आहे, लाईव्हला या, असं नका करू. स्वतःला विचारल्यानंतर ना काय आलं नाही तर ते कसं होतं, चांगलं वाटत नाही. त्याच्यामुळं प्लीज, असं लाईव्हला आहे मी मी टाइमपास म्हणून लाईव्ह घेतोय असा विषय नाहीये. मी जर तुम्हाला विचारायला चालू केले ना प्रश्न वगैरे, तर तुमची हातभर हे होऊन जाईल, वाईट वाटेल तुम्हाला. त्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे मला असं वाटतं. तर माझ्या लाईव्हला येताना पहिलं तर थोडासा अभ्यास किंवा थोडीशी माहिती किंवा काय असेल तर शा. उगाच माझ्या लाईव्हला यायचंय, मी हाय लाईव्हला म्हणून कोणी पण येणं हे बरोबर वाटत नाही मला. जर अभ्यास वगैरे असेल किंवा थोडीशी माहिती असेल कुठल्या गोष्टीची तर आला तर एक कुठं कुठंतरी मला पण चांगलं वाटेल बाबा. कारण की आपण जे करतोय हे काय मी फक्त मज्जा म्हणून किंवा असंच करत नाहीये. तर मला असं असं काहीतरी करायचंय समाजामध्ये. एक युनिक काहीतरी करायचा प्रयत्न करतोय मी समाजामध्ये. म्हणजे कसं, ते लावणीमध्ये एक लावणी आली, तर असं काहीतरी नवीन करायचंय मला. म्हणजे कन्सेप्ट तोच राहणार आहे. समाजाला प्रबोधनच करायचंय. पण प्रबोधनाची जी पद्धत आहे माझी, ती वेगळी करायची मला. कारण की काय, सगळेच येतात, सगळेच लोक येतात लाईव्हला, म्हणजे भाषणं देतात. मला ते भाषण नाही द्यायचं. मला एकदम वेगळ्या पद्धतीने सांगायचंय. माझी पद्धत भले लोकांना आवडेल नाही आवडेल ते नंतरचा प्रश्न आहे. पण त्या पद्धतीने मी सांगणार आहे. कारण की का, तर ती जिव्हाळ्याची पद्धत आहे. जीव तोडून सांगणारी पद्धत आहे. नुसतंच भाषण द्यायचं म्हणजे फक्त काहीतरी थोडंसं हलक्या दाबक्या आवाजातनं रडल्यासारखं करायचं. असे होते आमचे बाबासाहेब. बाबासाहेब लय स्ट्रॉंग होते. बाबासाहेब हे महान होते. बाबासाहेब हे अथंग सागर आहेत. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, बाबासाहेब सांगताना माणूस नेहमीच नेहमीच ताकदवर असला पाहिजे. बाबासाहेबांना असं रडत रडत सांगणं म्हणजे मला तर असं वाटतं की ते आपल्यावरच स्वतःवर लाजिरवाणी गोष्ट आहे. दादा, मी सांगितलंय, जेवढ्या पण काही आयडिया आहेत त्या सर्व आयडिया तुम्ही जमा करून ठेवा स्वतःपाशी. त्यांचे व्हिडिओ, त्यांचे UR लिंक, सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःपाशी फोटोज काढून ठेवा त्यांचे. आपण एप्रिल महिना संपल्यानंतर सर्वांवर, भले 1000, 10,000, 1,00,000 आयडिया असू द्या, सर्वांवर आपण रीतसर कायदेशीर कारवाई करू. सापडतील ते. आलं का लक्षात? तर माझं असं मत आहे की माझ्या दादांनो, माझ्या भावांनो, कोण काय करतं ह्याच्यापेक्षा आपण काय करतो हे महत्वाचं आहे. मला ह्या गोष्टीमध्ये कधीच पडायचं नाही की कोण काय करतं. काय करायचे त्याला करू द्या भाऊ. फ्रीडम आहे. मंदिरामध्ये गेला म्हणून मारलं बिचाराला, भाऊ कोण आहे तो बिचारा? कोण आहे रे बाबा तो बिचारा? कोण आहे तो बिचारा, मला सांगशील का त्याचं नाव? आणि काय गरज होती त्याची मंदिरात जायची? अरे एक गोष्ट लक्षात ठेवा दादांनो, हे जे आपल्या समाजामधले जे पण लोक आहेत त्यांना असं वाटतं की मंदिरात जाण्याचा आपल्याला जो अधिकार भेटलाय, आज बाबासाहेबांनी दिलाय तो अधिकार आपल्याला, पण त्या अधिकाराचा आपण असाच फायदा घेतोय. तर नका घेऊ त्या फायदा. काय गरज आहे मला एक सांगा. बाबासाहेब आंबेडकरने 1956 तुम्हाला बुद्ध आणि त्यांचा धम्म देऊन त्यांनी बुद्धिस्ट केले. तर बुद्धाचे एवढे भारी भारी मंदिर आहेत. मी तर म्हणतो तुमची लायकी पण नाही त्या मंदिरांमध्ये, म्हणजे विहारांमध्ये जायची. का लायकी नाही माहिती का? कारण की थायलंडला तुम्ही जाऊ शकत नाही, जापानला तुम्ही लोक जाऊ शकत नाहीत. अजून 56 कंट्रीज आहे, 56 कंट्रीज मध्ये बुद्ध आहे. त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकत नाही, म्हणजे तुमची लायकी नाही त्या ठिकाणी जायची. म्हणून तुम्ही काय करता माहिती का, हे भिक्कर चोटासारखे इथल्या कुठल्या तरी मंदिरां बिंदिरामध्ये जाताना मार खाता. एवढे भारी भारी ठिकाण आहेत ना बुद्धांचे, तुमच्या बापांनी पण कधी बघितले नसतील. म्हणजे मी खरं सांगतोय, म्हणजे माझ्या पण नाही बघितले. आमच्या घरचे ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी मला सांगितलं त्यांनी की बाबा लय भारी असतं. कारण की मला बी त्यांनी जायला सांगितलं, पण मला माझ्या कामामुळे वेळ भेटत नाही. मी सुद्धा फिरणार आहे. आणि मी पण काही एकटं जाणार नाही, माझ्यासोबत मी 10-12 लोकांना घेऊन जाईल. म्हणजे कुठं बाहेरच्या देशात जायचं असेल तिकडे सुद्धा मी जाईल त्यांना घेऊन. पण खरं सांगतो, आपल्या बापांनी सुद्धा बघितले नाही एवढे भारी भारी बुद्धाचे ठिकाण आहे. तर आपण तिथं सोडून आपण कुठं जात बसलोय? अरे जाऊन एकदा चेक करा की गौतम बुद्धाच्या जे ठिकाण आहेत ना ते कसले आहेत. विश्वात म्हणजे सगळ्यात भारी शांत ठिकाण आहेत ते. पण काय आपल्या लोकांना तेच माहित नाही. आपली लोक म्हणजे सगळी येड्याचा बाजार झालाय. मी म्हणतो लग्न झालं तर आपल्या लोकांनी ठरवलं पाहिजे की बाबा लग्न झालं की आपल्याला नागपूरला जायचंय दीक्षाभूमीला. जायचं म्हणजे जायचंच आहे. लग्न झाल्या झाल्या पहिलं तिकीट नागपूरचं. या गोष्टी झाल्या पाहिजे, तेव्हा कुठं परिवर्तन होणार आहे घरामध्ये, समाजामध्ये. आलं का लक्षामध्ये? हे फक्त सोशल मीडियावर येऊन फक्त काय होतं माहितीये का, ह्याच्या धर्माला ट्रोल, त्याच्या जातीला ट्रोल, त्याच्या देवाला ट्रोल, या गोष्टी बंद करा रे कुठेतरी. आपण काय व्हायला लागलोय आता ते तुम्ही बघत असाल, आपली काही गँग आहे सोशल मीडियावर फेमस आहे. अरे दादा नाही
गेलो रे आजपर्यंत. काय सांगायचं, आजपर्यंत आउट ऑफ कंट्री सोडा, आपले फक्त काय हे कर्नाटक, राजस्थान, इकडे तिकडे फक्त फिरणं झाले आपलं. आपल्याला जायचंय ना बाहेरच्या राज्यात, बाहेरच्या देशात पण जायचंय. पहिले भारत तरी फिरा. पहिले भारत तरी फिरलं पाहिजे ना आपण. भारतामध्ये कितीतरी ठिकाणी आहेत अशी, अरे कितीतरी विहार आहेत. त्या विहारांना आपण कधी व्हिजिट केली आहे का? विहारात गेलोय का? कितीतरी ठिकाणी किती छान छान मोठे मोठे विहार आहेत. त्या विहारांना जाऊन भेटलो पाहिजे आपण, त्या विहारात गेलो पाहिजे आपण. पण काही काही ठिकाणी तर मला अशी खंत वाटते की ते विहार काही लोकांची मालकी हक्काची झालेली आहेत. यांनी एकाने कमेंटमेंट केली, कुणी केली, पूजानी कमेंटमेंट केली की दादा नागपूरला जाऊन पण नंतर लोक पूजाला काय पूजायला गावी नक्की जातील, देव पूजायला गावी नक्की जातील. काय झालं माहितीये का? हा बरोबर आहे. हे त्या राहणाऱ्या लोकांमधलं कल्चर आहे. परंपरा लवकर बदलत नाही. अरे विचार करा, आपण ज्या परंपरेमधनं आज सुटलोय ती 5,000 वर्षापूर्वीची परंपरा आहे. बघा, एकाने खाली कमेंट केली, युपीला खूप बुद्धाचे अवशेष आहेत. फक्त अवशेष आहेत. चला, ठीक आहे. माझ्या मते सर्वांनी नाही का काहीतरी आता शिकलं पाहिजे आणि काहीतरी केलं पाहिजे. एवढंच बोलतो, जास्त काही बोलत नाही. आपल्या लोकांना कितीही सांगितलं तरी ते समजणार आहेत की नाही मला नाही माहिती, आणि ते कधी एकत्र येणार आहेत की मला नाही माहिती. गटातटामध्ये एवढे वाटलेत की कधी जिंदगीत सोबत येतील का नाही हा मला प्रश्न पडलाय. पण आता जाऊ द्या, ज्यांनी गटतट बनवली त्यांची वय झाले सगळ्यांची. तर आता ही जी तरुण लॉबी येणाऱ्या काळामध्ये, आता येणाऱ्या 5 वर्षामध्ये, तर या तरुण लॉबीने तर एकत्र सोबत आलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आणि एकत्र सोबत येऊन या महाराष्ट्रात निळा झेंडा सगळीकडे फडकला पाहिजे. मला वाटत नाही सगळीकडे फडकल का नाही, पण जर सगळ्यांनी एक ताकद लावली, सर्व जर एससी समाजातल्या लोकांना जर सोबत घेतलं तुम्ही. आता एससी मध्ये काय होतं, एससी मध्ये आपण फक्त एकाच जातीला गृहीत धरतो. ते एक जात नाही, 59 जाती आहेत. महार, मांग, चांबार, वडार, कुंभार या सगळ्यांना सोबत घ्या. सगळ्यांना बहुजनाला सोबत घ्या, तर कुठंतरी काय होईल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, त्यांना ज्या गोष्टीचा त्रास होतो त्या गोष्टी करणं बंद करा. जसं की धर्माबद्दल चुकीच्या गोष्टी बोलणं किंवा देवाबद्दल चुकीच्या गोष्टी बोलणं हे टाळा. हे टाळल्यानंतर ऑटोमॅटिक ते आपल्याला भाव बनवूनच आपल्या सोबत येणार आहे. आणि आपले काही लोक तुम्ही बघताय, जय भीम जय मीम म्हणत म्हणत कन्वर्ट झाले, मुसलमान झाले. आता मुलीसाठी कन्वर्ट झाली का कशासाठी कन्वर्ट झाली मला माहित नाही. पण असं होण्यापेक्षा ते नाही झालेलं परवडलं ना. म्हणजे त्या गोष्टी केलेल्याच नाही म्हणजे नकोय करायला, आपण नव्हत्या करायला पाहिजे अशा. पण जाऊ दे, आता त्या गोष्टीवर मला काही बोलायचं नाहीये. तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. बाबासाहेबांनी ते पण फ्रीडम दिलेले आहे. तर त्या फ्रीडमला मी कुणापासून हिसकावून घेऊ नाही शकत. पण माझं नेहमी ओपिनियन राहील की बुद्ध समाज हा एकटा जरी चालला तरी चालेल. असं आपल्याला कोणाच्या काठीची गरज नाही लागली पाहिजे. आता जाऊ द्या, मला त्या गोष्टीत पडायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोर्टाने दलित शब्द हा बाह्य म्हणजे काय बोलतात घटना बाह्य केलाय दलित. आजही आम्ही लोक दलित 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 बोंबलतोय. म्हणजे मला तर हा प्रश्न पडतो की दलित आहेच कोण? भावांनो, दलित कोणच नाही राहिलं रे आजकाल. आजकाल दलित आहेच कोण? पण काय होतं, ते आता आपले नेते पण म्हणतात दलितावर अन्याय झाला, दलितावर अत्याचार झाला, आणि दलितांना असं. अरे कशाचे दलित? दलित हा शब्दच नाहीये दलितांना. घटनेने सुद्धा हे केलंय. घटना म्हणते की दलित हा शब्द डिस्ट्रॉय केलाय, संपवलाय. आपण बहुजन म्हणा किंवा जाती सांगा, महारा संघ झालं, मांगा संघ झालं, वाटारा संघ झालं, काईकड्या संघ झालं, लोहारा संघ झालं, होलारा संघ झालं, जाती सांगा ना डायरेक्ट. हे हे जो दलित आहे ना तो फॅक्ट काढून टाका, नाहीतर लय आपल्या आयुष्यामध्ये लेंडरी लागेल माहिती का. ऑलरेडी आहे ना, हे आपल्या आयुष्याला कलंक लागलेला शब्द आहे तो. काढून टाका तसले शब्द, आपल्याला ठेवू पण नका. 1-2 मिनिटं थांबा जरा. काय चुकीचं बोलत असेल तर मला कमेंट करा. म्हणजे काय होतं, आपल्याकडनं बी होत्याच चुका, माणूस आहे आपण शेवटी. माणसाकडनं चुका होत्यात. अरे बाबा, हे आरक्षणाचं काय घेणं देणं आहे मला ते एकच कळत नाही. आजपर्यंत कधी आपल्याला आरक्षण भेटलं नाही. आपणच त्या आरक्षणासाठी बोलतोय. मला हाच प्रश्न पडलेला आहे. किती लोकांनी आरक्षण घेतलं रे आजपर्यंत? आरक्षण आरक्षण म्हणता तुम्ही. हा? आरक्षण मला एक सांगा, आरक्षण किती लोकांनी फायदा घेतलाय आरक्षणाचा, जे सोशल मीडियावर आहे? मला तर नाही वाटत त्या आरक्षणाचा कोण फायदा घेत. म्हणजे आपणच घेतो असा प्रश्न नाहीये. आरक्षणासाठी एससीच्या 59 जाती कॅपेबल आहेत. आता त्याच्यामध्ये काही लोकांचं असं म्हणणं आहे की फक्त एकच जात आरक्षण घेते. अरे ती आरक्षण घेते त्या पाठीमागचं बी कारण आहे. एकच जात कुठले आरक्षण घेत असेल तर त्याच्या पाठीमागचं कारण आहे, सगळ्यात पहिलं ते सगळे डॉक्युमेंट क्लिअर करतात. सगळे डॉक्युमेंट गोळा करतात. आणि डॉक्युमेंट गोळा करणं सगळ्यात टफ विषय. गोष्ट लक्षात ठेवा.
मला तर असं वाटतं, म्हणजे माझं मत आहे की डॉक्युमेंट गोळा करणं सगळ्यात टफ विषय आहे. आता तुमचं काय मत आहे, किंवा जे जे कुणी पण ह्या अशा गोष्टी बोलतं बकास, त्यालाच माहिती. कारण की मी एक व्हिडिओ बघितला होता, आता कुठल्या जातीचं नाव नाही घेते मी, पण त्या जातीतल्या लोकांना समज कमी आहे. त्यांची मुलं ग्रॅज्युएट झाली पण त्यांना अकली कमी आहेत. त्यांचं असं मत आहे की महार समाज एकटाच फक्त आरक्षण घेतो. तर माझं असं सरळ सरळ ओपिनियन आहे की महार समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रात जास्त आहे. लोकसंख्या जास्त असल्यामुळं महार समाजातल्या लोकांना आरक्षण घेण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आता मी स्वतः आरक्षण भले घेतलं नाही, पण मला स्वतःला माहिती आहे की जर आरक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात. डॉक्युमेंट खूप महत्वाचे आहे. कास्ट व्हॅलिडिटी खूप महत्वाची आहे. बाकीचे जे पण काही गॅजेट असतील ते महत्वाचे आहेत. त्याच्याशिवाय कोणतंही आरक्षण लागू होत नाही. आणि हे जे कोणले हे जे कुठले ज्ञानी लोक येतात सोशल मीडियावर, कुठल्या जातीचे कुठल्या धर्माचे, आणि ते सांगतात तुम्ही आरक्षणाचा फायदा घेतला, त्या बावळटाला सांगा की बाबा, तू जे बोलतोय की आरक्षणाचा फायदा आम्ही घेतोय, तर तो कसा घेतोय, कशा पद्धतीने घेतोय, कधी त्याचा अभ्यास तरी कर. हा, ते आरक्षण म्हणजे काय फक्त हे नाही, खैरात नाहीये की बाबा कसं असं नुसतं आरक्षण आहे जाते भेटलं नाही रे बाबा. ते आरक्षणाच्या एका एका डॉक्युमेंटसाठी रडावं लागतं. माझ्या मते तर असं आहे, माझं मत असं आहे की कित्येक तरी शिकलेले मुलं मुली म्हणतात की यार जाऊ दे, नकोय आरक्षण आम्हाला. कारण की ते डॉक्युमेंट काढण्यात, त्या गोष्टी पूर्ण कलेक्ट करण्यामध्ये पूर्ण वर्षभर जातं. काही काही लोकांचं वर्ष नाही, काही काही लोकांचे 2 वर्ष पण जातात. हे काही सोपी गोष्ट नाही आरक्षण भेटणं आणि आरक्षण घेणं. त्याच्यामुळे ना या फालतू धंद्यामध्ये कोणी पडू नका, आणि या आरक्षणावर काय टीका टिप्पणी करतात करू द्या, यांच्या टीका टिप्पणीला कोणी बळी पडू नका. ते काय भंगारडेत, कुत्रं भोगतोय, हाती चालतोय असा विषय करायचा. आपण काय माहितीये का, आपण बाबासाहेबांनी बनवलेल्या हातीसारखे बांधले पाहिजे. आपल्याला काही घेणं नाही कोण टीका टिप्पणी करतं, कोण काय बोलतं. कोण येईल आपल्याला उद्या बोलल घे घे राशन कर भाषण. ठीक आहे भाऊ, दे म्हणा आणून, तुझ्या बापाने एवढं जर तुझ्या बापाकडे प्रॉपर्टी, दे बाबा राशनचं आणून आम्हाला म्हणा बिंदास. आपल्याला त्याला शिव्या देण्यात किंवा त्याला वाईट बोलण्यात काय अर्थ आहे का? ह्यांची लायकी, ह्यांची अवकात काय आहे, हे लोक आपल्याला दाखवून देतात की ह्यांची लायकी काय. अरे ह्यांच्या घरात कितीतरी लोकांचं मी स्वतः बघितलं की ह्यांचे खायचे वांदेत. मी स्वतः असे कितीतरी लोक पकडल्यात, माझ्या आयडीवर जाऊन बघा, या स्वतःचे खायचे लाले आहेत काही काही लोकांचे. आणि हे येऊन आपल्याला डायलॉग टाकतात, घे राशन कर भाषण. अरे आमची भाषणं पण चांगली आहेत. आमची भाषणं ऐकली की तुमची लोक बी फिदा होतील आमच्यावर. आजकाल आमची भाषणं एवढी छान असतात. जाऊ दे आता त्या लोकांना काय सांगायचंय. मी फक्त एवढंच एक बोलल माझ्या सर्व तरुण भावांना किंवा तरुण लोकांना, की आपल्याला कुणाच्या धर्मावर टीका टिप्पणी करण्याचा काही अधिकार नाहीये, म्हणजे तसं तर नाहीच आहे. हा, आणि जे लोक म्हणतात ना की अरे भाऊ तुम्ही आमच्याच धर्मावर बोलता, तर तो अधिकार आपल्याला आहे. कसा आहे ते पण सांगतो. कारण की त्या काळामध्ये त्याच धर्मातल्या लोकांनी आपल्यावर अत्याचार अन्याय केला होता, म्हणून आपण त्यांना सांगू शकतो की बाबा आम्ही त्याच धर्माचे होतो. ज्या धर्माचा तुम्ही ठेका घेतला ना आज, त्याच धर्माने कधीतरी आम्हाला आहे ना लय छळलं. एवढं छळलं की त्या छळाचे प्रकार कसले होते आणि काय होते ते बी सांगू शकत नाही. त्याच्यामुळं हे जे येऊन म्हणतात ना की अरे तुम्ही आम्हाला सांगता, आमच्या धर्माबद्दल बोलता, मुसलमानांना कधी बोलत नाही, ख्रिश्चन लोकांना बोलत नाही. त्यांचा आणि आमचा काय संबंध रे लांब लांबपर्यंत. ना बिचाऱ्या कोणत्या ख्रिश्चनने आम्हाला म्हणले की येऊ नको आमच्या चर्चमध्ये, ना कोणता मुसलमान आम्हाला कधी बोलला की येऊ नको आमच्या काय त्या दर्ग्यामध्ये मदरसामध्ये. पण आम्हाला आमचेच हिंदू बांधव म्हणायचे की तुम्ही येऊ नका आमच्या मंदिरात, तुम्ही तुमच्या सावलीने आमचा विटाळ होतो, तुम्हाला शिक्षणाचा अधिकार नाही, तुम्हाला कपडे घालण्याचा अधिकार नाही, तुम्हाला सोनं नाणं पैसे ठेवण्याचा अधिकार नाही. हे आमचे हिंदू बांधवच बोलत होते. आम्हाला राहण्याचा अधिकार नाही, आम्हाला पाणी पिण्याचा अधिकार नाही, पाणी शिवण्याचा अधिकार नाही, देवाचं नाव घ्यायचा अधिकार नाही. म्हणजे एवढं कठोरता जर कुठल्या धर्मात होती तर तो हिंदू धर्मच होता. आणि त्याच धर्मातल्या लोकांनी आमच्यावर अत्याचार केला. आता किती भयानक अत्याचार आहे हा, की कोणाला शिवायचं नाही, बोलायचं नाही, टच करायचं नाही, हा, खायला द्यायचं नाही, फिरायचं नाही. आता हे हे जे सगळं केलं ते आमचे बांधवांनीच केलं. चला ठीक आहे, आज आम्हाला त्यांच्याशी सुद्धा काही वाद नाही, कारण की ते त्या काळातल्या लोकांनी केलं होतं. आजच्या काळातल्या लोकांना आम्ही म्हणतो आमचे भाऊच आहे म्हणतो. हिंदू आमचे भाऊ आहेत, मुसलमान आमचे भाऊ आहेत, जैन आमचे भाऊ आहेत, ख्रिश्चन आमचे भाऊ आहेत. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही कुणाशी. आदिवासी आमचे भाऊ आहेत, आम्हाला का प्रॉब्लेम असावा कुणाशी. पण माझं हेच मत आहे की तुम्हाला पण आमचा प्रॉब्लेम नसावा. उलट तुम्ही पण म्हणलं पाहिजे की बुद्धिस्ट समाजाचे लोक पण आमचे बंधू आहेत, बांधव आहेत, आणि आम्हाला त्यांच्याशी काही वैर नाही. हा, एका ठिकाणी आपलं मतभेद असू शकतं की तुम्ही ज्या गोष्टी मानता आम्ही त्या गोष्टींना मानत नाही. हा, पण आपण जर जुळवून घेतलं तर ठीक आहे ना. आम्ही समजू शकतो की बाबा तुम्ही ज्या गोष्टी मानता आम्ही त्या मानत नाही. पण विरोधाभास नकोय त्याच्यामध्ये. विरोध कुणी केला पाहिजे ना, आम्हाला विरोध करणारे फक्त जे आहेत ते मनुवादी लोक आहेत. बाकीचे बहुजन लोकांपासून आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये, पण बहुजनच आमच्यावर डायरेक्ट असा बाण घेऊन येतो. तर त्या बहुजनांनी पहिले
तर पहिलं शिकलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे की बाबांनो हे आम्हाला नाही बोलत. देव कुणी तयार केले ह्यांना माहित नाही. देवाबद्दल जर कुणी काही वाईट बोललं तर ही शिवीगाळ वगैरे करतात. अरे तुम्ही का करताय? देवामध्ये खूप ताकद आहे. देव बघून गेल्या असल्या गोष्टीमध्ये साधारण माणसाने पडू नये, माझं असं मत आहे. कारण की जर तुमचा देवावर विश्वास आहे, आता ज्या लोकांचा आहे त्या लोकांना मला हेच सांगायचंय की देवावर विश्वास असणाऱ्या लोकांनी सामान्य माणसाला शिवीगाळ करणं, धमकावणं, काय पण बोलणं ह्या बंद केल्या पाहिजे. आपण सुज्ञान आहोत. आपण आपल्या बुद्धीची काय बोलतात बुद्धिवानी किंवा बुद्धी सारखं चाललं पाहिजे. बुद्धीची म्हणजे काय बोलतात ते चालना दिली पाहिजे बुद्धीला जरा. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा भानगडीत कोणी पडू नये. उगाच आपण कुठला तरी एक ठेका घेऊन चालायला लागलोय समाजामध्ये आणि ह्याच्यामुळे काय व्हायला लागले तेढ निर्माण व्हायला लागले समाजामध्ये. आज ज्याला मी भाऊ म्हणतो, मित्र म्हणतो, उद्या तो मला म्हणाले अरे काय हा माझा ह्या धर्माचा आहे, ह्या जातीचा आहे, आपला दुश्मन. दुश्मन कशाला बांधताय? याच्याने वाद का निर्माण करताय? त्या गोष्टी सोडून द्या. ज्या गोष्टींनी तुमचा फायदा नाही त्या गोष्टीमध्ये का पडताय? आणि एक सांगतो, देव ना तुम्हाला देणारे जेवायला ना कुणाला काय म्हणजे कोणताच कुठला व्यक्ती, कुठलाही देव असो किंवा कोणी असो, प्रत्येकाला कष्ट करायचे, प्रत्येकाला कामधंदे करायचे आणि त्याच्यानंतरच प्रत्येकाच्या घरामध्ये आहे ना चूल पेटणार आहे आणि प्रत्येकाचं घर चालणार आहे. त्याच्यामुळे ह्या फालतू रिकाम टाक्या म्हणजे काय रिकाम टेक असल्या गोष्टीमध्ये कुणीच पडू नये माझ्या मते. आणि ज्याला साधी भाषा नाही समजत त्याच्यासाठी आपल्याकडे कायद्याची भाषा आहे. आणि एक सांगतो, सोशल मीडियावर ह्या ज्या सर्रास गोष्टी होतात आहे ना, याच्यामध्ये ज्या पण मुलांचं आयुष्य खराब होत आहे ना, ज्या पण मुलांचं, त्यांच्या घरच्यांनी एक लक्ष द्या, की ह्याच्यातून तर तुमच्या मुलाला काही लाखो करोड रुपये भेटत नाही. येतोय आईवरनं शिवी देतोय, येतोय धर्मावरनं, जातीवरनं, बाबासाहेबांवरनं शिवी देतोय. कशाला देतो बाबा? तो शिव्या दिल्यानंतर तुझ्यावर जो गुन्हा दाखल होतो, त्याला बेल पण नाहीये रे. आणि सोशल मीडियाला प्रत्येकाला माहित असतं. आता तर बघा सोशल मीडियावर मी आहे, माझी जात माहिती आहे, मी जयमीवाला सगळ्याला माहिती आहे. जर मी जयमीवाला माहित असून जर एखादा माणूस जर मला ट्रोल करत असेल, एखादा माणूस जर माझ्या बद्दल गरळ बकत असेल, तर साहजिक गोष्ट त्याच्यावर गुन्हा दाखल होणार. कारण की आम्ही कोणाला शिवाय देतोय का? बिलकुल नाही. आम्ही समजून सांगायची भूमिका घेतोय. आम्ही सांगायचं काम करतोय. याच्या पलीकडे आम्ही काहीच करत नाही. आम्हाला ना कोणाचा त्रास, आम्हाला कोणाचा त्रास नाही. ना कोणत्या धर्माचा त्रास आहे, ना कोणत्या देवांचा त्रास आहे, ना कोणत्या माणसांचा त्रास आहे. आम्हाला कोणाचा त्रास नाही. आम्हाला फक्त एवढंच वाटतं की कोणालाच त्रास झाला नाही पाहिजे. सर्व माणूस आहे, माणूस माणूस एक समान. आणि जात जर विचारली तरी एक स्त्री आणि एक पुरुष, बाकी काही कुठल्या जातीच नाहीत असं म्हणा. पण त्या गाव काही गोष्टी चालत नाही कारण की लग्नासाठी सुद्धा जातीचा शोधावा लागतो. त्या गोष्टी लय वेगळ्या आहेत. त्याच्यामध्ये काही आपल्याला एवढं पार्टिसिपेट नाही करायचं. चला एवढंच बोलतो काय जास्त आता जास्तच झालं ते पण. सर्वांची रजा घेतो. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. उद्या भेटू. नवीन काही असेल तर त्याच्यावर चर्चा करू. चला बाय सर्वांना.